नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न विथ साई या युट्यूब चॅनल मध्ये. खूप दिवसाच्या नंतर आज आपण एक नवीन व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलो आहोत. या क्लासमध्ये आपण लांबी धारकता वस्तुमान याविषयी मिलीमीटर पासून किलोमीटर पर्यंत आपण सर्व काही पाहिलं होतं. बरोबर आहे. तरी आता आपण त्यावरील एखादं जर समजा तुम्हाला कोणत्याही परीक्षेमध्ये गणित आलं तर ते गणित तुम्ही कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकता किंवा त्या गणिताचं आपण कशा प्रकारे मांडणी बरोबर मांडू शकता या याच्यावर आपण चर्चा करणार आहोत. बरोबर आहे. आपण पाठीमागच्या क्लासमध्ये बाळांनो एक अशी लाईन, या लाईनवर आपण मिलीमीटर पासून ते किलोमीटर पर्यंतचे अंतर कसे घ्यायचे किंवा किलोमीटर पासून मिलीमीटर पर्यंत, मिलीमीटर पासून किलोमीटर पर्यंत कसं लक्षात ठेवायचं हे आपण मांडणी कशा प्रकारे करायची हे आपण पाठीमागच्या क्लासमध्ये पाहिलं होतं. बरोबर आहे. तर सर्वात अगोदर काय करायचं बाळांनो, जशी संख्या रेष मारतो तशी संख्या रेष मारल्यानंतर आपण सर्वात अगोदर कसं मधोमध शून्य घेतो तसं आपण काय करायचं, मीटर घ्यायचं. मीटर घेतल्याच्या नंतर मीटरच्या डाव्या बाजूला ही बाळांनो मिलीमीटर, सेंटीमीटर आणि डेकामीटर हे तीन भाग असतात. बरोबर आहे. हे काय असतात, एकदम सुरुवातीला काय असतो, मिलीमीटर असतो, त्याच्यानंतर सेंटीमीटर असतो, त्याच्यानंतर डेसिमीटर असतो. तीन मीटर असतात. त्यानंतर मीटरच्या या साईडला डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर हे तीन भाग असतात. बरोबर. हे तीन भाग आल्यानंतर जर समजा आपण किलोमीटर कडून जर समजा मिलीमीटर कडे जर जायचं असेल, कोणत्या साईडला, या साईडला जायचं असेल तर आपण काय करतो, गुणाकार करतो. बरोबर. काय करतो, गुणाकार करतो किंवा गुणाकार करावा. आणि जर समजा आपल्याला मिलीमीटर कडून जर समजा किलोमीटर कडे यायचं असेल तर काय करावा, तर भागाकार करावा. या दोन गोष्टी जर समजा लक्षात ठेवल्या तर या दोन गोष्टी तुम्ही डोळ्यासमोर ठेवून, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, त्या पद्धतीने जर समजा आपण समोरचं टार्गेट ठेवून जर मेहनत केली तर आपण कोणतंही, जी काही मेहनत, कशावर मेहनत करतो ती मेहनत आपण केल्याच्या नंतर सफल होतो. त्या पद्धतीनं जसं आपण अशा कोणत्याही ट्रिक्स लक्षात ठेवून जर समजा आपण कोणत्याही परीक्षेला सामोरे गेलो तर त्या परीक्षेमध्ये 100% यशस्वी होऊ शकतो. म्हणून जसं कसं बाळांनो, ही ट्रिक एक खूप महत्वाची आहे. कशामध्ये, लांबी धारकता आणि वस्तुमान या चॅप्टर मध्ये. बरोबर. तर आपल्याला जर समजा एखाद्या वेळेस प्रश्न विचारू शकतात तर मीटरचं किलोमीटर काढा, किलोमीटरचं मीटर काढा किंवा मीटरचं मिलीमीटर काढा किंवा मिलीमीटरचं मीटर काढा, किलोमीटर काढा, अशा पद्धतीने प्रश्न विचारतात. तसं आपण कोणताही एक जर समजा प्रश्न घेतला, 1 किलोमीटर बरोबर किती मीटर, अशा पद्धतीने प्रश्न घेतल्याच्या नंतर हे प्रश्न आपण एकदम लवकर सोडू शकतो. का, तर आपल्याला माहितच आहे काय बाबा, 1 किलोमीटर बरोबर 1000 मीटर. बरोबर. कसं, तर 1 किलोमीटर बरोबर 1 km बरोबर आपल्याला काय असतं, 1000 मीटर असं माहित असतं. बरोबर. ह्या गोष्टी आपल्याला माहित आहेत म्हणून आपण लवकर करू शकतो. या गोष्टीमध्ये आपल्याला कोणतीही गोष्ट हे करायची गरज पडत नाही किंवा आपल्याला मेहनत करायची गरज पडत नाही. पण आपल्याला असं विचारलंय, काय विचारलंय बाबा, 5 मीटर बरोबर किती किलोमीटर, असा नावाचा जर समजा प्रश्न विचारला, किती किलोमीटर, तर मग आपल्याला काय करावं लागतं माहिती का, यावर मेहनत घ्यावी लागते. यावर आपल्याला समोरचं बोल लक्षात ठेवून आपल्याला काय करावं लागतं, अभ्यास करावा लागतो. बरोबर. मग आपण काय करणार, तर या ठिकाणी आपल्याला सर्वात अगोदर आपण काय करणार बाबा, 1000 मीटर म्हणून आपल्याला 1 किलोमीटर हे माहित होतं. मग आपण ही इथं मांडणी करणार, 1000 मीटर बरोबर किती, तर 1 किलोमीटर, तर आपल्याला 5 मीटर बरोबर किती किलोमीटर, असा प्रश्न विचारला. मग आपण इथं काय करणार, तिरपा गुणाकार करणार. मग तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर असा तिरपा गुणाकार केला तर 5 छेदामध्ये 1000 येतो, म्हणून 0.005 ही मीटर बाळांनो आपल्याला लक्षात येतं. बरोबर आहे. म्हणजे अशा जर समजा तुम्ही ट्रिक लक्षात ठेवल्या तर सगळ्या गोष्टी लक्षात येतात. जर समजा तुम्हाला आणखी दुसरा प्रश्न विचारला, कोणता, सेंटीमीटरचा, जर समजा तुम्हाला विचारलं 1000 सेंटीमीटर बरोबर क्वेश्चन मार्क किती किलोमीटर, 1000 सेंटीमीटर बरोबर किती किलोमीटर, मग आपण काय करणार, या साईडनं या साईडला येणार. बरोबर. मग या साईडने या साईडला येतो आपल्याला काय करायचंय, बघा आपण या साईडने या साईडला यायलो, मग या साईडने या साईडला यायलो म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, इकडे बाण दाखवला म्हणजे आपल्याला भागाकार करायचा. बरोबर आहे. मग भागाकार करायचा असेल तर आपण काय करायचं, ही सेंटीमीटर आहे त्याच्यावर आपल्याला इथून 1 लिहायचं, इथून समोर 1 2 3 4 5, 5 पर्यंत शून्य द्यायचे. का 5 पर्यंत शून्य द्यायचं, तर आपल्याला काय विचारलंय, किलोमीटर विचारलं. बरोबर. मग किलोमीटर विचारलंय म्हणून आपण काय केलं, 5 शून्य दिलं. मग 1000 या छेदामध्ये काय करायचं माहिती का, भागाकार म्हणजे काय, तरी किती शून्य द्यायचे,
1 2 3 4 5 निर्देशांक एक अगोदर दिला 2 3 4 1 2 3 4 आणि 5 काय झालं वरती 3 शून्य कटले खालची 3 शून्य कटले आता भाग द्यावा लागतो मग भाग द्यावा लागतो म्हणजे आपण किती नंतर खाली 2 शून्य आहेत म्हणून आपल्याला काय होतं 2 नंतर पॉईंट येतो बरोबर आहे म्हणजे 0.1 काय किलोमीटर अशा पद्धतीनं किंवा अशा पद्धतीच्या ट्रिक जर समजा तुम्हाला पाहिजे असतील तर आमच्या या लर्निंग या युट्यूब चॅनलला भेट द्या आणि सर्वांनी लाईक आणि शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद